हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बनवतो आहे मेथी पराठा. मेथी पराठा हा खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की पटकन इझी होणारी रेसिपी आहे. तर चला आपण याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील ते बघूयात. ह्याच्यामध्ये मी जिरं घेतलं आहे, हळद, तीळ तुम्ही टाकू शकता किंवा नाही, तुमच्यावर डिपेंड आहे. गव्हाचं पीठ, देन रॉक सॉल्ट घेतलं आहे मी. व्हाईट सॉल्ट मी यूज नाही करत, रॉक सॉल्ट कायम हेल्दी असतं, सो तुम्ही पण प्रेफर करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे. फक्त ह्याच्यामध्ये शूट करायला राहिले तर बघू शकता मेथी आणि जिंजर गार्लिक पेस्ट आणि बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण मिक्स करून याचा डव बनवून घेऊ. तर याचा आपल्याला डव असं दिसेल. हळद टाकली त्याच्यामुळे आपल्याला थोडासा पिवळसर गोळा दिसतो. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं जास्तच लागेल. जास्त टाकलं तर आपल्याला कसं जे आपलं पीठ होणार आहे ते छान होतं, हाताला चिटकत नाही, जास्त तेलाचा वापर होणार नाही. सुरुवातीला मी 5-6 बनवणार होते मेथी पराठे छोटे छोटे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता, छोटे, मध्यम किंवा लार्ज साईजमध्ये. तर सकाळी मी नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवला होता, सो 6च मी गोळे बनवले आहेत. वन बाय वन असे पोळपाटवरती आपण पीठ लावून लाटून घेऊयात. त्याच्यामध्ये तेलाचा वापर नाही केला तरी चालेल, कारण आपण पीठ मळल्यानंतर थोडं तेलाचं 1-2 टेबलस्पून तेल लागतंच. सो तव्यामध्ये आपण भाजून घेऊयात. भाजताना तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा किंवा बटरचा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही वापर करू शकता. तर बेटर वे हा तुपामध्ये खूप छान लागतो. तूप टाकून भाजल्यानंतर मी तूप टाकूनच करते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच. तेलाचा वापर करायला काही हरकत नाही आहे, बट तेलाने कसं नंतर थोडासा वास सुटतो, त्यामुळे मी तूपच प्रेफर करते. इकडे साईडला गरमागरम चहा पण ठेवला मी, गवती चहा. तर वीकेंड स्पेशल माझा असा होता मेथी पराठा आणि चहा. मेथी पराठा हा हेल्दी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर आपला मेथी पराठा रेडी आहे. या सर्वजण खायला. थँक्यू.